तर आता मी निघलेलो आहे फिरण्याला जायसाठी. तर सायकलला तुम्ही बघू शकता. तर चला मग आपण आता मित्रांनो मी आलेलो आहे एन्जॉयमेंट हायस्कूल पाशी. फायनली मित्रांनो मी आता पोहोचलेलो आहे रेल्वे पटरीजवळ. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी गणेश वानखडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं असं स्वागत करतो. तर आता सकाळचे वाजलेले आहे 8 आणि आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे. मित्रांनो आमच्याकडे झालेली आता थंडी चालू, म्हणून मी आता सकाळी लवकर उठलो आणि आपल्या जाणं आता बाहेर फिरायले सकाळी. तर चला मग आता मी झालेलो हातपाय घेतपाय धुवून रेडी. तर आपण जाऊ आता फिरायले. फिर टाकलेले आहे गहू. चला आता मित्रांनो आपण जाऊ डायरेक्ट खाली, जाऊ सायकल घेऊन आपण जाऊ फिरायला. मित्रांनो आता मी निघलेलो आहे फिरण्याला जायसाठी. तर सायकलला तुम्ही बघू शकता. तर चला मग आपण जाऊ आता रस्त्यावर. आहे गाय. अजून रस्ता अजून बनलेला नाही. मोबाईल पुरा ढलढल करणार आहे. आता मित्रांनो मी आलेलो आहे एन्जॉयमेंट हायस्कूल पाशी. तुम्ही बघू शकता माझ्या इकडे पुरा एन्जॉयमेंट हायस्कूल आहे आमच्या खामगावचं. तर आता मित्रांनो आपण जाऊ समोर. मी कुठे चाललो आणि कशासाठी चाललो हे तुम्हाला ब्लॉगमध्ये मालूम पडणार. चला आता मित्रांनो मी आलेलो आहे रेल्वे पटरीच्या पाशी. तुम्ही बघू शकता हा जो लाईट लागलेला आहे ना हा वाला, तर या रेल्वे पटरी. मी आता भुयारमधून आलो. तुम्ही बघू शकता हे कायचं तरी फुटबॉलचं स्टेडियम आहे इकडे. तर मित्रांनो मी आता चाललो माझ्या मित्राच्या घरी, काऊन की त्याचं घर बांधलेलं आहे नवीन. मी त्यासाठी काही ब्लॉग गिक बनवणार नाही, मी फक्त त्या बाहेरून दाखवणार तुम्हाला घर. तर चला मग मी आता सगळ्यात पहिल्या तरी पोचतो. सायकल चालवता मी लय थकलो, म्हणून थोडा ब्रेक घेतला. म्हटलं ब्लॉग बनवून घ्या. तर आता जाऊ आपण मित्राच्या घरी. अजून मित्रांनो हे जे दिवार आहे की नाही, हे आहे आमच्या इकडले खेलका मैदान म्हटलं जाते. आता आपण त्याच्या समोरच्या गेटवर जाऊ. तर आपल्याला तिकडे जाणं आहे समोर. तर चला मग. आता मित्रांनो मी आलेलो आहे गेटच्या पाशी खेलका मैदानच्या. तुम्ही बघू शकता एवढं मोठं आमच्या इकडलं मैदान आहे. तिथे गेट आहे. तर चला मित्रांनो आपण जाऊ आता समोर. फायनली मित्रांनो मी पोचलो आता माझ्या मित्राच्या घरी. तुम्ही बघू शकता किती मस्त घर आहे. वरती बसलेला आहे डॉगेश बाय. आता तो झोपलेला आहे. तर एवढं मोठा आहे मित्रांनो माझ्या मित्राचं घर. तर आता मित्रांनो आम्ही चाललो नाश्ता करण्यासाठी बाहेर पोहे खायला. तर चला फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आता नाश्ता दुकानासाठी. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. आता आलो आम्ही मित्रांनो बाजार घेण्यासाठी. बाजारामध्ये तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, कारण की आज रविवार आहे त्याच्यामुळे बाजार आम्ही जातो घरी. आता मित्रांनो मित्राच्या घरून सायकल घेतली मी ना. आता मी चाललो घरी. मित्रांनो एवढं घुमवलं आजच्या बाहेर, पुरं खामगाव दाखवून दिला. आज नाश्ता गिष्टा खाऊ घातला. बाजारात गेलो, बाजारातून भाजीपाला घेतला, मग त्याच्या घरी आलो. आता सायकल घेऊन मी चाललो तर डायरेक्ट घरी. तर जाता जाता आपल्याला भेटणार आहे रेल्वे पटरी. मी तुम्हाला आता दाखवणार की आमच्या इकडली रेल्वे पटरी. चला मग. तुम्ही बघू शकता इकडे सगळा कच्चा रोड आहे. इकडे असा आहे इलाका. मोठी सगळे प्लॉट पडले. मोठी म्हणून सायकल उभी केली. मस्त झाड आहे ती. तर चला मित्रांनो आपण जाऊ आता रेल्वे पटरीपाशी. रोड एवढा खळबळ आहे मित्रांनो, पुरा मोबाईल हलवून राहिला. तुम्हाला हालताना दिसते. एका हातानं मोबाईल धरणं पडते आणि एका हातानं सायकल चालवणं पडते. डोक्याचं हेल्मेट आणणं पडते मोठं ब्लॉगिंग करण्यासाठी.
फायनली मित्रांनो मी आता पोचलेलो आहे रेल्वे पटरीजवळ. चला मी तुम्हाला आता दाखवतो. सायकल केली मी इथे पार्क झाडाखाली. तिकडे सगळं संध्याचं वातावरण आहे. हे आहे मित्रांनो रेल्वे पटरी आमच्या इकडली. अजून ट्रेन तर येऊन गेली, बघू शकता किती मोठी आहे. इकडे आमचं खामगाव जाते आणि इकडे जलम जाते. हा रोड पुरा जलम जाते, बघू शकता. अशी आहे रेल्वे पटरी. मित्रांनो रेल्वे पटरी पाहणं झालं. आता आपण जाऊ डायरेक्ट घरी. चला मग. मला माहीत आहे आपल्या सायकलसाठी लावायला होती. अशी आहे आमच्या खामगावची रेल्वे पटरी. आता इकडून आपल्याला जाणं पडते घरी. तर चला मग. तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जा, काऊन की आपले फॉलोअर बी सबस्क्रायबर बी नाही वाढून राहिले, व्ह्यूज बी नाही येऊन राहिले. तर लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर बी तुम्ही वाढून टाका, काऊन की मी तुमच्यासाठी घेऊन येणारा नवीन नवीन ब्लॉग. महिन्यातून 2-3 ब्लॉग आपले राहत जातात. तर आज सुट्टी होती म्हणून मी ना ब्लॉग टाकला, ब्लॉग बनवत आहे. तर आता आपण जाऊ घरी. तर असंच मला मित्रांनो सपोर्ट करत राहा शेवटपर्यंत. तर चला मग. सगळा कच्चा रस्ता आहे मित्रांनो इकडे, म्हणून थोडा मोबाईल हलवून राहिला नाही. आता मित्रांनो मी आलो रेल्वे पटरीच्या भुवाऱ्यापाशी. तुम्ही बघू शकता या भुवाऱ्यामधून आपल्याला जाणं पडते दुसऱ्याकडे. तर चला मग. फायनली मित्रांनो मी आता पोचलेलो आहे घरी. आता जरा आंघोळ करतो, घरातलं झाडं करतो, साफसफाई करतो जरा, मग भेटू. फायनली मित्रांनो साफसफाई झाला कंप्लीट. तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा किती चक दिसत आहे आपलं घर. इकडे बघू शकता पुरं क्लीन. म्हणून याच्यासाठी मी घरी राहतो मित्रांनो. सगळं झाडं काढलं मी ना घरातलं, कारण की आपल्याला पाहिजे पुरे क्लीन रूम. दसऱ्याचा आहार बी गिरबी सगळं काढलं, सगळं साफसफाई पोचा गिचा मारून सगळं रेडी. मित्रांनो आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मित्रांनो मी आलो रेल्वे पटरीच्या भुवाऱ्यापाशी. तुम्ही बघू शकता